आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. चला तर मग आज मी बनवत आहे पेरूची भाजी. 2 पेरू घेतले बारीक कट करून, लाल मिरची पावडर, हळद, कस्तुरी मेथी, जिरं, कोथिंबीर, शेंगदाणे, डाळवं, कांदा आणि इथे लसणाच्या पाकळ्या. तेल टाकलं आहे. आता जिरं टाकायचं. तेल कढईत टाकून ठेवलं आहे. आता तेल गरम झाले की आपण त्याच्यात जिरं टाकू द्या. इथं सगळे पेरू आहे, कांदा आहे, शेंगदाणे आहेत, कोथिंबीर, जिरं. ते तुम्हाला पहिले पण सांगितलं, पण एकदम मस्त गोल्डन कलर झाला आहे. आता आपण त्याच्यात कांदा टाकू द्या. एकदम बारीक कांदा कापलाय. मस्त मी कांदा टाकायचं त्याच्यात. आता आपण 2 कांदे कापून त्याच्यात टाकले आहेत. तुम्हाला एकदा प्लेट पण दाखवतो काय काय होतं. इथं पेरू आहे, लाल तिखट, हळदी, केशरी बटर, जिरं होतं, आता जिरं टाकले त्याच्यात, कोथिंबीर, शेंगदाण्याचे तेल, पेरू, बाकीचं आहे बघा. आता शेंगदाण्याचे कूट जात आहे. तर लाल तिखट टाकायचं, हळदी पावडर, धने, पेरू टाकून द्यायचे, सगळं कोथिंबीर पण टाकून द्यायचा. मस्त त्याला आता हलवून घ्यायचं एकदा. मस्त सगळे मसाले पेरूवर लागले आहेत. किती मस्त कलर आला आहे. थोडंसं पाणी टाकून याला चांगलं शिजवायचं. स्वाद अनुसार नमक टाकायचं. मस्त नमकला त्याच्यात घुमून घ्यायचं. पाणी टाकू द्या. पाणी जास्त नाही टाकायचं, फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं. एकदम हळूहळू करून टाकायचं. मस्त पेरूची भाजी झाली. आता याला शिजून घेऊया. भाजी एकदम तयार झाली आहे. एकदम मस्त दिसत आहे पेरूची भाजी. किती मस्त दिसत आहे. आता प्लेटी करून दाखवूया.